श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जे काही 27 ते 30 एप्रिलचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु तुम्ही लास्टपर्यंत हे लेक्चर्स पाहायचं आहे. त्याचप्रमाणे सर्वांना मित्रांनो तुम्ही काय करा, शेअर करायचं आहे. मग आपण कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण काय करूया, लगेच आपण सुरू करूया लेक्चर. अलीकडेच राष्ट्रीय पंचायत राज दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 एप्रिल. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पाठीमाग काय महत्त्वाचं कारण आहे हे पण या ठिकाणी पाहूया. 1993मध्ये 73व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे, बघा 73वी घटनादुरुस्ती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. 1993मध्ये 73व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे ग्रामीण भागात पंचायत व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे. 1957मध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आणि पंचायत राज व्यवस्थेचे पुनर्जीवन करण्यासाठी उपाययोजनाची शिफारस करण्यासाठी बलवंतराय मेहता समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ही समिती कोणती होती हे तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो. बलवंतराय मेहता ही समिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता मेहता समितीच्या शिफारसीमुळे गाव, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर पंचायतींची त्रिस्तरीय प्रणाली स्थापन झालेली आहे. बघा ही त्यासाठी बलवंतराय मेहता समिती अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरत आहे. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. नेपिज फिलारा हे फुलपाखरू नुकतेच कोणत्या राज्यात सापडलेलं आहे? बघा हे एक नवीन प्रकारचं फुलपाखरू, एक नवीन डिझाईन असलेलं किंवा नवीन एक वेगळ्या प्रकारचं फुलपाखरू आहे. ते अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सापडलेलं आहे. लगेच आपण आता अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जे काही 2024मध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत तर त्याबद्दल आपण या ठिकाणी पाहूया. अरुणाचल प्रदेश 100% घरगुती टॅप वॉटर कनेक्शन म्हणजे जे काही नळाचं पाण्याचं जे कनेक्शन आहे ते देणारं साध्य करणारे पहिले ईशान्येकडील राज्य ठरलेलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगचू टायडस इंटरनॅशनल कयाकिंग चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. पवन कुमार सैन यांची अरुणाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये वार्षिक शार अमृतला तोगरिया महोत्सव साजरा केला जातो. उत्सवसुद्धा महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न लगेच पाहूया. नुकताच लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नोवाक जोकोविच. बघा या ठिकाणी लगेच पुढील प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठे क्लायमेट क्लॉक नुकतेच कुठे स्थापित केले गेलेले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी. अलीकडेच महासागर दशक संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए, स्पेन या ठिकाणी. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सर्व अधिकाऱ्यांसाठी डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जम्मू काश्मीर. भारतातील सर्वात हलके बुलेट प्रूफ जॅकेट नुकतेच कोणी विकसित केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, DRDO. DRDOचं फुल फॉर्म तुम्हाला माहिती असेल, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. प्रत्येकाने कमेंट्स सेक्शनमध्ये सांगायचं आहे की या DRDOची स्थापना कधी झालेली आहे. स्थापना कधी झाली हे कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. नुकताच जागतिक मलेरिया दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 25 एप्रिल. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, मलेरियाच्या बाबतीत जे काही स्टॅटिक GK आहे हे आपण लगेच या ठिकाणी पाहूया. मलेरियापासून बचाव आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतींबद्दल लोकांना जागरूकता करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. महत्त्वाचा दिवस आहे हा. मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होतो. मलेरिया कोणामुळे होतो तर प्लाझ्मोडियम परजीवीमुळे होतो. महत्त्वाचा पॉईंट आहे, जो डासांच्या चाव्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतो. मलेरिया पसरवणाऱ्या डासांना ॲनाफिलिस म्हणतात. म्हणजे बघा मलेरिया पसरवणारे कोण आहेत आणि मलेरिया कोणामुळे होतं हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर अलग आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि परीक्षेला यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. कोणत्या देशाने अलीकडे जगातील सर्वात स्वस्त पासपोर्ट बनवलेला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UAE. आता जे काही 2024मध्ये UAEच्या बाबतीमध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या लगेच या ठिकाणी पाहूया. दुबई जगातील पहिली हवाई टॅक्सी सुरू करणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. UAEने आनंद कुमार यांना गोल्डन व्हिसा दिलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. भारत सरकार UAEमध्ये भारत पार्क बांधण्याचा विचार करत आहे. भारत आणि UAEमधील वाळवंट चक्रीवादळ 2024 लष्करी सराव हा राजस्थानमधील थार येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पंतप्रधान मोदींनी अबुधाबीमध्ये
BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन केलेलं आहे. UAEमध्ये जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट सोलर पॉवर प्लांटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. CBSE UAEमध्ये नवीन प्रशासकीय कार्यालय उघडणार आहे. अतिशय सर्व महत्त्वाचे पॉईंट UAEच्या बाबतीमध्ये घडामोडी महत्त्वाच्या आहेत. या नुकतेच सुधीर कक्कड यांचे निधन झाले. ते कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक B मानसशास्त्र. अलीकडेच टाटा पॉवर सोलर सिस्टम कोणत्या बँकेसोबत धोरणात्मक भागीदारी केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B इंडियन बँक. तिरंदाजी विश्वचषक 2024मध्ये नुकतेच कोठे आयोजित केली जात आहे तिरंदाजी? उत्तर आहे पर्याय क्रमांक A चीन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF घ्यायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता जे काय चीनच्या बाबतीमध्ये 2024मध्ये ज्या काय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहूया. चीनने अंटार्क्टिक वैज्ञानिक अभ्यासासाठी ट्विन लिंक स्टेशनचे अनावरण केलेलं आहे. भारतीय लष्कराने चीनच्या सीमेवर IDD आणि IS प्रणाली तैनात केलेली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने दक्षिण चीन समुद्रात संयुक्त सराव केलेला आहे. चीनने आइन्स्टाईन प्रोब हा नवीन उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. चीनने डोंग जून यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. ICC T20 वर्ल्ड कपचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक A उसेन बोल्ट यांची. अलीकडेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B अजित डोभाल यांनी. भारतीय हवाई दलाने अलीकडेच क्रिस्टल मेष 2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक C अंदमान निकोबार या ठिकाणी. अलीकडेच अमिताभ चौधरी यांची कोणत्या बँकेच्या MD आणि CEO पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B ॲक्सिस बँक. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 2024मध्ये जे काही इम्पॉर्टन्स नियुक्ती झालेल्या आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी पाहूया. प्रज्ञा मिश्रा यांची भारतातील OpenAIची पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सौरभ गर्ग हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव झालेले आहेत. भारत पेने नलिन नेगी यांची नवीन CEO पदी नियुक्ती केलेली आहे. संजय शुक्ला यांची नॅशनल हाऊसिंग बँकेची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. वंदिता कौल यांची पोस्ट विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय महिला हॉकी प्रशिक्षक हरिंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्रिटनने भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून यांची नियुक्ती केलेली आहे. जगजित पवाडे यांची आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कोणती कंपनी नुकतीच फिफा वर्ल्ड कपची प्रायोजक बनलेली आहे? अरामको. अलीकडे चीनने बांधलेल्या विमानतळाचे व्यवस्थापन भारतीय आणि रशियन कंपनी कोणत्या देशात करणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B श्रीलंका. भारतातील कोणत्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक C हिमाचल प्रदेश. कोणत्या देशाने नुकतेच आपले अंतराळ यान शेनझो 18 सुरू केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B चीन. जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स टुर्नामेंटमध्ये भारतीय नेमबाज मोना अग्रवालने नुकतेच कोणते पदक जिंकलेलं आहे? सुवर्ण. नुकतेच SCO संरक्षण मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक B कझाकस्तान.